नमस्कार, मी किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज. पीजी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया बातमी सविस्तरपणे. नारी शक्ती वंदन विधेयकाच्या माध्यमातून संसद आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण मिळणार असून या विधेयकाला समर्थन म्हणून फुलंब्री तालुक्यातील गणोरी येथे भव्य पदयात्रा काढण्यात आली. मुख्य बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पदयात्रेस सुरुवात झाली. सशक्त नारी, सशक्त भारत, नारी शक्ती वंदन, मोदीजींचं अभिनंदन या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या महिला रॅलीमध्ये संत रामलाल बाबा देंगाई महिला भजनी मंडळ, राजमुद्रा बहुउद्देशीय सामाजिक संस्था, प्रेरणा महिला समूह, रमाई महिला समूह, संत सावता महिला समूह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महिला समूह, जिल्हा परिषद शाळा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय गणोरी, राधिका महिला समूह, नवसंजीवनी महिला समूह, तुळजाभवानी महिला समूह, जय भीम महिला समूह, गुरुकृपा महिला समूह, तेजस्विनी महिला समूह, विठोबा महिला समूह, रेणुका माता महिला समूह, प्रगती महिला समूह, चैतन्य महिला समूह तसेच ज्ञानेश्वरी महिला समूह, अष्टविनायक महिला समूह, त्याचबरोबर आरोग्य सेविका, अंगणवाडी शिक्षिका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, विविध राजकीय सामाजिक पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेले नारी शक्ती वंदन हे विधेयक महिलांना लोकसभा आणि विधानसभेत 33% आरक्षण मिळवून देणार आहे. यामुळे महिलांचा सहभाग वाढणार असून यामुळे एक प्रकारे महिलांचा खरा सन्मान होणार असल्याचं मत जिल्हाध्यक्ष ऐश्वर्या गाडेकर यांनी व्यक्त केलंय. या रॅलीत शेकडो महिलांची उपस्थिती दिसून आली असून प्रामुख्याने राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या महिला शेवटी चालताना दिसल्या. राज्यसभामध्ये महिलांना 33% आरक्षणाचं नारी शक्ती वंदन हे विधेयक सध्या केंद्राच्या अधिवेशनामध्ये प्रस्तावित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विधेयक नारी शक्ती वंदन म्हणून महिलांना 33% आरक्षण देण्यासाठी सध्या आता प्रस्तावित केलेलं आहे. या निमित्त राज्यभरात महिलांचे नारी शक्ती वंदन म्हणून मोठमोठ्या भव्य पदयात्रा निघत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गणोरी या ठिकाणी आता नुकतीच नारी शक्ती वंदन ही रॅली पार पडलेली आहे. आपल्यासोबत या नारी शक्ती वंदन रॅलीतील काही महिला आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ताई, काय सांगाल, या रॅलीमध्ये आपण बघतोय प्रचंड महिलांचा उत्साह दिसून आला. त्याचबरोबर सर्व NGO असेल, बचत गट असेल, सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व महिलांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतल्याचं दिसून आलं आहे. काय सांगाल, काय कसलं विधेयक आहे आणि याबद्दल अधिक माहिती काय सांगा? खरं तर आपण महिलांना अष्टभुजा असं संबोधतो, परंतु अष्टभुजाचे हात बळकट करण्याचं काम या नारी शक्ती वंदन या अधिनियमाच्या अंतर्गत माननीय पंतप्रधान मोदीजींनी केलेलं आहे. महिलांना फक्त 14% आरक्षण यापूर्वी होतं, परंतु आता या नारी शक्ती वंदन या अधिनियमाच्या अंतर्गत आम्हा सर्व नारी शक्तींना 14 वरून 33% आरक्षण मिळालेलं आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आम्हाला 50% आरक्षण होतंच, परंतु जे काही विधेयकं आहेत विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल यावरही आता आम्हाला 33% आरक्षण मिळून तिथे सुद्धा आम्ही आमचे प्रतिनिधी म्हणून कुणीतरी महिला 33%मध्ये जेवढ्या काही महिला बसतील तेवढ्या तिथे जाणार आहेत आणि आमच्या महिलांचा आवाज आता लोकसभेपर्यंत सुद्धा पोहोचणार आहे. तर याचा आम्हाला खूप आनंद पण आहे आणि आम्ही प्रत्येक जिल्हावाईज अशी ही सर्व नारी शक्तीची आम्ही पदयात्रासुद्धा इथे काढलेली आहे. तर आज फुलंब्री येथे गणोरी गावामध्ये आम्ही रॅली काढत आहोत. तर या रॅलीमध्ये सर्व क्षेत्रातील महिला आहेत की एक NGO आहेत आणि बचत गटाच्या सुद्धा आहेत आणि विविध पक्षातील सर्वच नारी शक्ती या रॅलीमध्ये सहभागी झाली आणि अतिशय आनंदाचं वातावरण या रॅलीमध्ये आम्हाला बघायला सुद्धा मिळालं. आपण बघतोय सध्या सोशल मीडिया असेल किंवा विरोधी पक्षातून अशी टीका होते की ह्या 33% आरक्षणाचा फक्त मोठ्या लोकांनाच लाभ होणार आहे. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सर्वसामान्य माणसापासून तर शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्याचा लाभ होणार आहे की खरंच मोठ्या व्यक्तींना याचा लाभ होणार आहे अशी टीका केली जाते? नाही, आरक्षण म्हटलं तर सर्व क्षेत्रातील मग ती ग्रामपंचायतची सरपंचपासून तर पार्लमेंटपर्यंत जेवढ्या काही महिला आहेत आणि नुसत्या असं भाजपच्याच नाही तर प्रत्येक क्षेत्रातील असेल, प्रत्येक जातीपातीच्या असेल, प्रत्येक क्षेत्रातील गरीब आणि वंचित महिलांना सुद्धा याचा लाभ भेटणार आहे. तर नुसत्या मोठ्या लोकांनाच याचा लाभ काही भेटणार नाही.
बरं आम्ही बघतोय रॅलीमध्ये तुमच्यासोबत होतो तर महिलांचा एकदम अतिशय जास्त उत्साह दिसून आला. खरंच या विधेयकाचा महिलांना आनंद झालेला आहे आणि कशा प्रकारे लाभ होणार आहे? हो, कारण आता आम्ही म्हणजे आम्ही खासदार होणार आहोत, तर याचा आम्हाला आनंदच आहे. आणि प्रत्येक जसं काही आम्ही घर सांभाळतो तसं आता आम्ही राज्यसभा, लोकसभा आणि विधानसभासुद्धा सांभाळणार आहोत. तर या विधेयकामुळे आम्हाला प्रत्येक स्त्रिया खरंच मनापासून आनंदित आहे. नक्कीच. तर आपण बघतोय की जिल्हाभरात या रॅलीचा मोठा उत्साह दिसून आला असून नारी शक्ती वंदन या अभियानाला, या प्रस्तावाला सर्व महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दाखवलेला आहे. PJ मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी जगदीश बलांडेसह प्रवीण एखंडे, फुलंब्री, छत्रपती. PJ मराठी न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी प्रवीण एखंडेसह जगदीश बलांडे, फुलंब्री, छत्रपती, संभाजीनगर. ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी PJ मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.